वाढदिवसाचा अनोखा उपक्रम आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप। हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन मस्के नाईक पळसेकर यांच्या संकल्पनेतून पळसा सर्कलमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाची सुरुवात 19 जून रोजी चिंचगव्हाण येथून झाली। त्यानंतर माळझरा, कारला, खरबी, केदारनाथ, चेनकापूर व कावळणा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे हा उपक्रम शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ठरत आहे। चेनकापूर व कवाना येथे झालेल्या साहित्य वितरण कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गजानन मस्के नाईक पळसेकर यांच्या पुढाकारातूनच राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र स्वागत होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। वाढदिवस साजरे करण्याची सकारात्मक दिशा दाखवणारा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। TV 24 मराठीसाठी भगवान कदम, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड, हदगाव। काय करायला पाहिजे? मग अनाठाई खर्च करून बॅनरमध्ये फटाके फोडणे, केक कापणे हा अवांतर वेस्टेज खर्च न करता ते पैसे वाचून म्हणून या अशा नेत्यासाठी आम्ही त्यांचा वाढदिवस म्हणून एक छोटीशी फुलाची पाकळी म्हणून काय करायचं तर हे विद्यार्थ्यापर्यंत यायचं म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत एक छोटीशी भेट घेऊन आलेली आहे आणि ती भेट आपण स्वीकार करावी अशी मी आपल्याला विनंती करतो। दुसरी गोष्ट, आपल्या शाळेची जी थोडीशी रूमची जी व्यवस्था आहे ते आम्ही आमदार साहेबांपर्यंत आम्ही पोहोचून साहेबांना एक विनंती करू की ती शाळेची दुरुस्ती जी आहे ती पुढच्या वेळेस तुम्ही आम्हाला करून द्यावी। येणाऱ्या निधीमध्ये गावासाठी हा तुमच्या शाळेचा निधी साहेबाला द्यावा अशी आम्ही सर्वांकडून साहेबांना विनंती करू। पुढच्या एवढे बोलतो आणि मी माझे पण साहेब वाढदिवस करताना साहेब कधी केक कापत नाही, कधी साहेब फार गुच्छ घेत नाहीत आणि कधी म्हणजे हे करत नाही। जे वायफळ खर्च आहे ते साहेब वाढदिवसानिमित्त खर्च होऊ देत नाही। आता आपण पाहतो खूप छोट्या नेत्याचा वाढदिवस असला की आपण पाहतो कधी गाडीचा पण प्रवास करताना पाहिलाच रोडच्या काठाला मोठमोठे होर्डिंग लागतात, बॅनर लागतात, पेपरमध्ये जाहिराती येतात। हा कुठलाही खर्च आपल्या तालुक्याचे आमदार साहेब करू देत नाही। मग आम्ही एक विचार केला की साहेबांनी आपल्याला हा खर्च करू दिला नाही, मग अनाठाई हा खर्च टाळून फटाके फोडणे, बॅनर छापणे, केक कापणे हा खर्च न करता हा खर्चाचे पैसे आम्ही जमून तर असं आम्हाला ठरवलं। पण काय करायचं तर हा विद्यार्थ्याच्या उपयोगी काहीतरी पडावं म्हणून हा शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवला। एक फुलाची पाकळी म्हणून साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ही भेट वस्तू तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहोत आणि आपण ही भेट वस्तू आमच्याकडून स्वीकारावी मी अशी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करतो। म्हणून मी आमदार साहेबांसोबत राहतो। आमदार साहेब हा अनाठाई खर्च टाळतात आणि अनाठाई खर्च होऊ नये म्हणून हा सुद्धा आम्ही एक त्यांचा गुण घेतला आणि ते गुण घेऊन जे आमचे अनाठाई खर्च होणारे पैसे ते वाचून आम्ही हे विद्यार्थ्यांना तुम्हाला भेट दिलेली आहे। मी एवढं बोलतो।